नमस्कार. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील इयत्ता 12वीतला दुसरा धडा याच्याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे या धड्याचं नाव आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादी संस्था व्यवसायाच्या वृद्धीसाठी किंवा नवीन संकल्पना राबवण्यासाठी निधी गोळा करते, त्यावेळेला गोळा करत असताना ज्या ज्या स्रोतांचा ती विचार करते त्या स्रोतांविषयी ह्या धड्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. प्रस्तावनेच्या ह्याच्यामध्ये बघा की प्रत्येक व्यवसायाला निधीची गरज असते. ही निधीची गरज वेगवेगळ्या मार्गातून भागवली जाते. कंपनी ही मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असणारी संस्था असल्यामुळं त्याला लागणारं भांडवलसुद्धा मोठ्या प्रमाणावरतीच असतं. मग ही जी निधी गरज कंपनीची आहे ती भागवण्यासाठी कंपनीकडे विविध पर्याय उपलब्ध असतात. जनतेकडून ते निधी गोळा केला जातो, बँकेकडून गोळा केला जातो, कर्ज म्हणून घेतला जाऊ शकतो, वित्तीय संस्थांकडून सुद्धा निधी गोळा केला जाऊ शकतो. जशी गरज असेल त्याच्याप्रमाणे पर्याय हा निवडला जातो. वित्त व्यवस्थेचे जे विविध स्रोत आहेत ते आपण आत्ता बघणार आहे. मालकीचे भांडवल, कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलामध्ये दोन प्रकार आहेत. भाग, त्याच्यामधले प्रकार समहक्क भाग, अग्रहक्क भाग. आणि मालकीच्या भांडवलातला पुढचा पर्याय आहे तो प्रतिधारण नफा. आणि कर्जाऊ भांडवलामधले जे पर्याय कंपनीकडे उपलब्ध असतात ते म्हणजे कर्ज, रोखे ठेवी, बंधपत्रे, वित्तीय बँकेची कर्जे, बँकेकडून घेतलेली कर्जे इत्यादी. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मूळतः वित्तपुरवठ्याचे स्रोत हे दोन भागांमध्ये दिसत आहेत आपल्याला, मालकीचं भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. बरोबर. तर मालकीचं भांडवल म्हणजे काय की ज्या भाग भांडवलाची विक्री केल्यानंतर खरेदीदार कंपनीचा मालक बनतो. आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे ज्या भांडवलाची विक्री केल्यानंतर कंपनी ही कर्जदार बनते. मग मालकीचे भांडवल ह्याच्यामध्ये घेतले जातात तर भाग आणि प्रतिधारण नफा. प्रतिधारण नफा हा अंतर्गत स्रोत आहे निधीचा. तो का आणि कसा आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आत्ता बघणार आहोत आपण ते भाग आणि भागांची वैशिष्ट्ये. भाग ज्याला इंग्लिशमध्ये शेअर्स असं म्हटलं जातं, त्याची व्याख्या जर बघायची झाली तर बघा, भाग कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार म्हणजे काय आहे तर कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचाही याच्यामध्ये समावेश केला जातो. तर भाग भांडवल म्हणजे काय हे आपण 11वीमध्ये शिकलेलो होतोच, तरी थोडंसं रिव्हिजन म्हणून आपण घेऊया की भाग भांडवल म्हणजे कंपनीकडे जे कंपनीच्या अस्तित्वापर्यंत टिकून असतं, कंपनी अस्तित्वात आल्यापासून ती विसर्जित होईपर्यंत जे भांडवल कंपनीमध्ये स्थायी स्वरूपाचं राहतं त्याला कायमस्वरूपीचे भांडवलसुद्धा असं म्हटलं जातं. ते म्हणजे शेअर कॅपिटल म्हणजेच भाग भांडवल. कंपनीच्या भागांचं ज्याला समान मूल्यामध्ये विभागणी केली जाते त्या प्रत्येक भागाला, त्या प्रत्येक विभागणीला कंपनीचे भाग किंवा कंपनीचे शेअर असं म्हटलं जातं. आणि जो व्यक्ती, जो गुंतवणूकदार याची खरेदी करतो त्याला भागधारक असं म्हटलं जातं. तर भागधारक, कंपनीचा सभासद ह्या दोन्ही गोष्टी तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या असल्या तरी व्यावहारिकदृष्ट्या त्या एकच समजल्या जातात किंवा त्याचा वापर हा एकमेकांचा समानार्थी शब्द म्हणून केला जातो. पण तरीसुद्धा सभासद आणि भागधारक यांच्यामध्ये फरक आहे. तो काय फरक आहे हे आपण मागच्या वर्षी बघितलं होतं, तरी मी सांगते एकदा की भागधारक म्हणजे जो भाग खरेदी करतो तो, आणि कंपनीचा सभासद म्हणजे ज्यांनी भागांची खरेदी केलेली आहे आणि कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये ज्याची नोंदणी केलेली आहे अशी व्यक्ती. हक्कांमध्ये, लाभांश मिळण्यामध्ये, यांच्या अधिकारांमध्ये तसा काही फरक नाही, पण तांत्रिकदृष्ट्या सभासद आणि भागधारक हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
तर भागांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. तर भागांच्या वैशिष्ट्यामध्ये पहिला वैशिष्ट्य आहे मालकी हक्क. ज्या व्यक्तीकडे हे भाग असतात ती व्यक्ती कंपनीचा मालक असते आणि याचा पुरावा म्हणून त्याच्याकडे, त्या कंपनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून त्या व्यक्तीकडे भाग प्रमाणपत्र असते. पूर्वीच्या काळी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार होत नव्हते. त्यावेळेला ज्यानं भाग खरेदी केलेला आहे त्याला भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये किंवा या दस्तऐवजामार्फत त्याला त्या भाग खरेदीचा सगळा पुरावा दिला जात होता. आता नवीन कायद्यानुसार, सेबीच्या नियमावलीनुसार भाग खरेदी किंवा विक्री तुम्हाला करायची असेल तर तुमचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. डीमॅट अकाउंट म्हणजे काय, तर जे भाग कागदोपत्री असायचे, अस्तित्वात असायचे, तेच भाग आता इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये, इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये डीमॅट खात्यामध्ये ठेवलेले असतात. भागांची खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याचं डीमॅटीकरण करणं हे गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय हे पुढचे जे व्यवहार आहेत ते करता येत नाहीत. पण डीमॅटीकरण हे ऐच्छिकसुद्धा आहे. अजूनही जर हवं असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातले जे भाग आहेत ते तुम्ही फिजिकल फॉर्ममध्ये म्हणजे कागदोपत्री दस्तऐवजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा घेऊ शकता. पण खरेदी किंवा विक्री करायची असेल तर परत तुम्हाला त्या कागदपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये करणं गरजेचं असतं. दुसरं आहे अनुक्रमांक. भाग प्रमाणपत्रावरती प्रत्येक भागांना अनुक्रमांक दिलेला असतो आणि त्याचा उल्लेख ह्या भाग प्रमाणपत्रावरती केलेला असतो. भाग प्रमाणपत्राचा स्वतःचा अनुक्रमांक वेगळा असतो आणि जे भाग धारण केलेले आहेत त्या भागांचा अनुक्रमांक सुद्धा वेगळा असतो. हे दोन्ही अनुक्रमांक भाग प्रमाणपत्रावरती नमूद केलेले असतात. भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला हा कागदोपत्री असल्यामुळे त्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख असणं गरजेचं असतं. पण ज्या वेळेला भाग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात त्यावेळेला मात्र त्यांना कोणताही अनुक्रमांक दिला जात नाही. भाग प्रमाणपत्र किंवा भाग दाखला हा हक्क असल्याचा पुरावा असतो. कायदेशीर पुरावा त्याला म्हटलं जातं. त्या कागदपत्राद्वारे भागधारकाची मालकी सिद्ध होते. ती व्यक्ती भाग खरेदी करून त्या कंपनीचं मालक झालेली आहे हे त्याच्यावरनं सिद्ध होत असतं. भागधारकांचे जे हक्क आहेत त्या भागधारकांच्या हक्कांमध्ये मतदानाचा हक्क, नफा मिळवण्याचा हक्क, त्याच्यानंतर बैठकीस म्हणजे मीटिंगला सभेस उपस्थित राहण्याचा हक्क, कंपनीची नफा तोटा पत्रक असेल, लेखाजोखा जो लिहिलेला असेल तो तपासण्याचे हक्क हे भागधारकाला दिलेले असतात. त्यांनी गुंतवलेल्या गुंतवणुकीवरती परतावा म्हणून त्यांना लाभांश दिला जातो. आणि जसं लाभांश ह्या शब्दामधूनच कळतं की काय दिला जातो त्यांना, तर लाभातला अंश दिला जातो. कंपनीचा जो वाटप योग्य नफा राहिलेला असतो त्याच्यातून म्हणजे सर्व देणी दिल्यानंतर कर्ज म्हणजे जे काही शुल्क असेल, कर असेल, तो सगळा देऊन झाल्यानंतर जो शिल्लक नफा राहतो त्या शिल्लक राहिलेल्या नफ्यामधून भागधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवरती परतावा दिला जातो, ज्याला लाभांश असं म्हटलं जातं. भागांचं हस्तांतरण ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती ऐच्छिक प्रक्रिया आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये भागांची जतन केल्यापासून भागांचं हस्तांतरण ही सुलभ आणि सोपी प्रक्रिया झालेली आहे. याच्यापूर्वी ज्या वेळेला भाग दाखल्याच्या स्वरूपात भाग असायचे त्यावेळेला मात्र ती जी काही प्रक्रिया आहे ती थोडीशी वेळ खाणारी होती. भागधारकाला आधी अर्ज करावा लागत होता. कंपनी तो अर्ज मंजूर केल्यानंतर मग हस्तांतरणाची प्रक्रिया केली जात होती. पण हस्तांतर करणं हे पूर्णपणे भागधारकाच्या मनावरती अवलंबून असतं. ऐच्छिक क्रिया आहे ती.
भाग हस्तांतरण करताना पैशाच्या मोबदल्यात किंवा विनामोबदल्यात सुद्धा हे हस्तांतरण होऊ शकतं. हस्तांतरण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे. नंतरचा मुद्दा आहे तो भागधारकांची मालमत्ता. कंपनी ही कायद्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र व्यक्ती असल्यामुळे भागधारक आणि कंपनीची मालमत्ता हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भागधारकांना कंपनीच्या मालमत्तेवरती कोणताही हक्क सांगता येत नाही, तसंच कंपनीला सुद्धा भागधारकांच्या मालमत्तेवरती कोणताही अधिकार सांगता येत नाही. भागांमधली गुंतवणूक ही भागधारकांच्या दृष्टीतून चल मालमत्ता असते, कारण ती एकाकडून दुसऱ्याकडे सहजी हस्तांतरित होत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे भागांचे प्रकार. मगाशी आपण मूळ जो तक्ता बघितला होता त्या तक्त्यामध्ये हे दोन प्रकार नमूद केलेले होते की भाग, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, अशा दोन प्रकारच्या भागांची विक्री कंपनीला करता येते. समहक्क भागांमध्ये सुद्धा मतदानाच्या सर्वसाधारण हक्कांसहित आणि मतदानाच्या भेददर्शक हक्कांसहित या दोन्हीपैकी कुठल्याही एकाच्या भागांची विक्री कंपनीला करता येते. आणि अग्रहक्क भागांची विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एकूण 8 पर्याय कंपनीकडे असतात. संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग. कंपनी कायद्यानुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. म्हणजेच निधीच्या आवश्यकतेनुसार कंपनीला भागांमधले जे उपलब्ध पर्याय आहेत त्या पर्यायातल्या कुठल्याही पर्यायाची निवड करून निधी उभारणी करता येते. समहक्क भाग भांडवल हे कंपनीमध्ये कायमस्वरूपीचे असते. त्यांना साधारण भाग असं सुद्धा म्हटलं जातं. कंपनीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात उपयुक्त असणारा वित्तीय स्रोत म्हणजे समहक्क भाग भांडवल आहे. याचं कारण म्हणजे कंपनी अजून नावारूपाला आलेली नसते, त्याची बाजारपेठेमध्ये किंमत अजून तयार झालेली नसते किंवा त्याच्याबद्दलचा विश्वास तयार झालेला नसतो. त्याच्यामुळं वित्तीय स्रोतातले इतर जे पर्याय आहेत म्हणजे कर्जाऊ भांडवलाचे, तर ते पर्याय त्यांना इतक्या सहजी उपलब्ध नसतात. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये तरी समहक्क भाग भांडवलाची विक्री करूनच कंपनी स्वतःच्या निधीची गरज भागवत असते. कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची अतिशय सोपी व्याख्या सांगितली आहे की जे अग्रहक्क भाग नाहीत ते समहक्क भाग. मग असं का? कारण अग्रहक्क भागांना ज्या दोन वैशिष्ट्यांसहित कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेले ती दोन वैशिष्ट्ये समहक्क भागधारकांना लागू पडत नाहीत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की लाभांश मिळण्यामध्ये अग्रक्रम आणि भांडवल परतफेडीमध्ये अग्रक्रम, ही दोन्ही वैशिष्ट्ये समहक्क भागधारकांना लागू पडत नाहीत. याचं कारण म्हणजे समहक्क भागधारक हे कंपनीचे अंतिम आणि खरे मालक म्हणून समजले जातात आणि ह्याच कारणामुळं जोपर्यंत सगळ्यांचं देणं दिलं जात नाही तोपर्यंत त्यांना लाभातला अंश, नफ्यातला हिस्सा दिला जात नाही. आणि कंपनी विसर्जनाच्या वेळेला सुद्धा जोपर्यंत सगळ्यांची देणी दिली जात नाहीत तोपर्यंत ह्यांच्या भांडवलाची परतफेड केली जात नाही. समहक्क भागात गुंतवणूक करणाऱ्यांना समहक्क भागधारक म्हणतात आणि हे कंपनीचे खरे मालक असतात. कोणत्याही व्यवसायामध्ये जो भांडवल गुंतवतो तो कंपनीचा मालक म्हणून समजला जातो आणि त्याच पद्धतीनं कंपनीमध्ये भाग भांडवलामध्ये जो गुंतवणूक करतो समहक्क भाग भांडवलामध्ये त्याला कंपनीचा मालक असं म्हणतात. अग्रहक्क भाग भांडवलामध्ये सुद्धा गुंतवणूक करणारा जो व्यक्ती असतो त्यालाही मालकाचाच दर्जा असतो, पण त्याच्या आणि समहक्क भागधारकांच्या काही हक्कांमध्ये फरक असतो. अग्रहक्क भागधारक फक्त त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या विषयावरती आपलं मतप्रदर्शन करू शकतात. समहक्क भागधारकांना मात्र विविध हक्क दिलेले आहेत. समहक्क भागांची वैशिष्ट्य जी आहेत ती आता आपण बघणार आहोत.
समहक्क भागांचं पहिलं वैशिष्ट्य आहे की ते कायमस्वरूपीचं भाग भांडवल आहे. कंपनी अस्तित्वात आल्यापासून कंपनीचं विसर्जन होईस्तोपर्यंत जे भांडवल कंपनीमध्ये असतं ते समहक्क भाग भांडवल असतं, म्हणून त्याला कायमस्वरूपीचं भांडवल असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरा मुद्दा आहे तो अस्थिर लाभांशाचे दर. समहक्क भाग भांडवला मिळणारा जो लाभांश आहे तो नफ्याच्या प्रमाणानुसार बदलत असतो. नफ्यातले होणारे चढ उतार हे लाभांशावरती परिणाम करत असतात. जर कंपनीला जास्ती नफा झाला तर जास्त लाभांश मिळतो, कमी नफा झाला तर कमी लाभांश मिळतो, पण त्याचा ठराविक असा कोणताही दर नमूद केलेला नसतो. फक्त जास्तीत जास्त लाभांश किती देता येईल याची तरतूद मात्र नियमावलीमध्ये सांगितलेली असते. समहक्क भागधारकांना विविध हक्क प्रदान केलेले आहेत. त्यातला पहिला हक्क आहे तो म्हणजे मतदानाचा. कंपनीच्या सभेमध्ये मतदान करण्याचा हक्क भागधारकांना आहे. संचालक मंडळातील व्यक्तींचा किंवा आपले प्रतिनिधी निवड करण्याचा हक्क समहक्क भागधारकांना आहे. कंपनीला जो नफा मिळतो त्या नफ्यातला हिस्सा त्यांना मिळणं किंवा त्या नफ्यामध्ये त्यांचा सहभाग असणं हा सुद्धा त्यांना अधिकार दिलेला आहे. हस्तांतरण ऐच्छिक आहे, ते स्वतःच्या इच्छेने स्वतःकडचे भाग हस्तांतरित करू शकतात. तसंच कंपनीची जी अकाउंट्स आहेत ती तपासण्याचा अधिकार सुद्धा त्यांना असतो. कंपनीच्या सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. मतदान करत असताना ते प्रत्यक्षामध्ये किंवा प्रतिनिधीमार्फत सुद्धा मतदानाचा हक्क बजावू शकतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अग्रक्रम नाही. समहक्क भागधारकांना परताव्याच्या बाबतीत किंवा परतफेडीच्या बाबतीत अग्रक्रम दिलेला नाही. सर्वात आधी अग्रहक्क भागधारकांना त्यांचा लाभांश दिला जातो आणि मग उर्वरित नफ्यातून समहक्क भागधारकांना त्यांचा लाभांश मिळतो. त्याचप्रमाणे कंपनी ज्यावेळेला विसर्जित होते त्याही वेळेला भांडवल परतफेडीच्या वेळेला त्यांना सगळ्यात शेवटी जर काही शिल्लक राहिले तर भांडवल परतफेड केली जाते, अन्यथा ती केली जात नाही. समहक्क भागधारक हे कंपनीचे अंतिमतः मालक असल्यामुळे कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचं काम ते करतात. हे नियंत्रण कशाच्या मार्फत केलं जातं तर संचालक मंडळाच्या निवडीमार्फत किंवा सभेमध्ये त्यांना कंपनीने घेतलेले काही निर्णय असतील, काही करार असतील याच्याविषयी त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. व्यवस्थापनामध्ये सहभागी होण्याचा अधिकार त्यांना दिलेला असतो आणि अशा प्रकारे ते कंपनीवरती नियंत्रण ठेवू शकतात. समहक्क भागधारक हे आर्थिक जोखीम पत्करतात. ह्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला कंपनीला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं त्यावेळेला त्यांची जी काही जबाबदारी आहे ती पार पडण्याचं काम, कंपनीचे देण्याचे काम जे आहे ते समहक्क भागधारक करतात. त्याची जी आर्थिक जबाबदारी आहे ती समहक्क भागधारक पार पाडत असतात. पण त्याच्यामध्ये मुद्दा असा एक आहे की जर समहक्क भाग हे पूर्णदत्त भाग असतील, म्हणजे समहक्क भागांची कुठलीही रक्कम देय राहिलेली नसेल, तर मात्र कुठल्याही प्रकारची आर्थिक जोखीम त्या अर्थानं किंवा आर्थिक संकट जरी आलं तरी समहक्क भागधारकांकडून कोणतीही रक्कम कंपनी स्वीकारू शकत नाही. समहक्क भागधारकांना अवशेष भागाचे दावेदार असंही म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे कंपनी नफ्यात चाललेली असू दे किंवा ती विसर्जनाच्या स्थितीत असू दे, सगळ्यात शेवटी ज्यांचा हक्क त्यातल्या सगळ्या नफ्यावरती किंवा मालमत्तेवरती असतो तो म्हणजे समहक्क भागधारकांचा असतो आणि म्हणून त्याला अवशेष राहिलेल्या भागाचे दावेदार असं म्हटलं जातं. कंपनी ही कायद्याच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र व्यक्ती असल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेवरती भागधारकांना कोणत्याही प्रकारचा अधिकार सांगता येत नाही. बोनस आणि हक्क भाग मिळण्याचा अधिकार मात्र समहक्क भागधारकांना असतो. बोनस भाग म्हणजे ज्या वेळेला कंपनी राखीव निधीचे भांडवलीकरण करायचं ठरवते त्यावेळेला त्या राखीव निधीचं रूपांतर समहक्क भागांमध्ये केलं जातं आणि हे भाग जे कंपनीचे सध्याचे भागधारक आहेत त्यांना विनामूल्य दिले जातात.
हक्क भागांमध्ये कंपनी ज्या वेळेला नवीन भागांची विक्री करायचं ठरवते त्यावेळेला सध्याच्या भागधारकांना प्राधान्य दिला जातो, त्यांना खरेदीसाठी पहिल्यांदा हक्क दिला जातो, त्यालाच हक्क भाग असं म्हणतात. दर्शनी मूल्य आणि बाजार मूल्य. समहक्क भागांमधली गुंतवणूक ही खर्चाच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदाराच्या खर्चाच्या दृष्टिकोनातून अतिशय स्वस्त असते, कारण कंपनीच्या समहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे अतिशय कमी असतं. म्हणजे ₹1 पासून ₹10 पर्यंत त्यांचं दर्शनी मूल्य असतं. बाजार मूल्य मात्र कंपनीच्या नावलौकिक प्रतिष्ठा याच्यावरती अवलंबून असतं, कारण कंपनी जितकी नावारूपाला आलेली असेल तेवढी त्याची मागणी असते आणि मागणी आणि पुरवठा ह्या दोघांच्या संयोगातून बाजार मूल्य हे ठरत असतं. भांडवल वृद्धी हा पुढचा मुद्दा आहे. भांडवल वृद्धी ज्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन असं म्हटलं जातं. तर भांडवल वृद्धी म्हणजे काय, तर कंपनीच्या भागांच्या बाजार मूल्यामध्ये होणारी वाढ. मग ही केव्हा होते, ज्याला कंपनी सातत्याने नफा मिळवते, कंपनीबद्दल गुंतवणूकदारांच्या मनामध्ये विश्वास असतो आणि कंपनीचे भाग चढ्या भावाने खरेदी करण्याची भागधारकांची तयारी असते. अशा सगळ्या स्थितीमध्ये कंपनीच्या भांडवलाची वृद्धी होत असते. थोडक्यात जर आपण आत्ता जे शिकलो त्याचा सारांश जर करायचा झाला तर तो असा आहे की समहक्क भागधारकांचे भाग्य हे कंपनीच्या चढ उताराशी जोडलेले असते. कंपनी यशस्वी झाली तर ते जास्ती लाभांश घेतात, अयशस्वी झाली तर मात्र त्यांना जोखीम पत्करावी लागते. आणि ह्याच कारणामुळे समहक्क भांडवलाला साहसी भांडवल, जोखमीचे भांडवल असं म्हटलं जातं आणि समहक्क भागाला जोखीम पत्करणारा असं म्हटलं जातं. ह्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो अग्रहक्क भाग आणि त्याची वैशिष्ट्ये याच्यावरती असणार आहे. पुढचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन. धन्यवाद.